शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगरांच्या हातात मतदान करताना चक्क मोबाईल होता। नुसता मोबाईल नव्हता तर त्यांनी मत देताना मोबाईलद्वारे सगळं शूट केलेलं आहे। आपण पाहतोय की अत्यंत बेजबाबदार कृत्य बांगरांचं दिसून येत आहे। ते बूथ जवळ जाऊन ईव्हीएम जवळ जाऊन हातामध्ये चक्क मोबाईल घेऊन फोटो काढताना दिसतायत। संतोष बांगरांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे। शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर जे निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने आपल्या वक्तव्यांनी चर्चेत होते, त्यांची काही वक्तव्य वादग्रस्त होती, भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केले होते आणि ते संतोष बांगर आता मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेले आणि मत देताना त्यांनी शूट केलं। बघा, मात्र या गंभीर प्रकारची दखल घेण्यात आलेली आहे। संतोष बांगरांच्या व्हिडिओची चौकशी होणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी आता चौकशी सुरू केलेली आहे। आपण पाहतोय की जेव्हा एखादा बेजबाबदारपणे एखादं कृत्य करतोय तेव्हा त्याची चौकशी होणं खरं तर नक्कीच गरजेचं आहे। मात्र यानंतर काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। हिंगोली नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्र क्रमांक 3 जिल्हा परिषद कन्या शाळा मंगळवारा येथे माननीय आमदार संतोषजी बांगर यांचं मतदान आहे आणि त्या ठिकाणी गेले असता ती आमच्याकडे क्लिप आलेली आहे। क्लिप थोडीफार अर्धवट आहे। त्याच्या अनुषंगाने PRO जे आहेत आमचे केंद्राध्यक्ष त्यांच्याकडून आपण अहवाल मागितलेला आहे की पूर्ण प्रोसिजर काय झाली होती, किती जण तिथे आपण उपस्थित होते मतदान केंद्रामध्ये आणि त्याच्यावरून जर तिथे जर गोपनीयतेचा भंग होतोय असं अहवालांती दिसलं। आता प्राथमिक दर्शनी तसं हे होते, पण त्याच्यावर पूर्ण आपण केंद्राध्यक्ष कारण की ते स्थळ पाहणी ठिकाणी होते तर त्यांना त्याच्याबद्दल आणि या सगळ्या गंभीर प्रकाराबाबत आम्ही संतोष बांगरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या प्रकारावर बोलण्यास टाळाटाळ केलेले कुठलेही भाष्य त्यांनी केलेलं नाही। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत। तर शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, नागरिकांना काय आव्हान आहे? आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत। तर शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे, नागरिकांना काय आव्हान आहे? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।